हे बघा, हे ज्या दोन सरी आहे याच्यामध्ये 4-4.5 फुटाचं अंतर आहे आणि दोन साईडच्या कुटाला म्हणजे साईडला हे जे पार आहे याच्या मला तर हा इथं पेरणी करायला पाहिजे होती, थोडी वरती झाली असो. तर अशी पेरणी मी केलेली आहे आणि येत्या 10-15 दिवस झालेले असतील मी याच्यामध्ये मिरचीची लागवड केलेली आहे. तर हे सगळं मी कसा केला आणि मला नेमकं काय करावं लागलं हे मी तुम्हाला सांगतो आहे. तर तुमचं स्वागत आहे माझ्या या फार्मिंग झलक चॅनलमध्ये. तुम्ही फॉलोच करा असं मी म्हणणार नाही, पण सोबत राहा. मी शेतीमध्ये काय करत आहे, शेतीमध्ये मला किती रुपयाचं उत्पन्न घ्यायचं आहे आणि कसा आपण घेऊ तो उत्पन्न हे तुमच्यासमोर लाईव्ह मी दाखवणार आहे. आणि किंवा काय करेल हे सगळं तुम्हाला शेअर करणार आहे. तर असो, आता मी तुम्हाला सांगतो आहे की मी हे लागवड कधी केली. सोयाबीन पेरणी लोकांनी जेव्हा केली मी त्यांच्याबरोबरच केली. पहिला पाऊस आला, लोकांनी पेरणी चालू केली, मी पण त्यांच्याबरोबर केली. हा जो तास आहे, मला मशीन मिळालेली नव्हती. मी मशीनचा खूप प्रयत्न केला की कोणाकडे असेल आणि त्या मशीननं मी हे पेरेल, पण कोणाची मशीन मिळाली नाही. मी वाट बघितलं, नाही मिळाली. तर मी काय केलं, हा धोटा घेतला, जो पेरणीचा धोटा आहे ना तो धोटा घेतला आणि आईबरोबर मी स्वतः पेरून झाल्यानंतर सोयाबीन पेरून झाल्यानंतर येत्या 5-6 दिवसांनी मी ही मिरचीची 6-7 दिवसांनी मी ही मिरचीची लागवड केली. तर मिरची लागवड करताना कोणी म्हणजे प्रश्न हा पडतो ना की हा जो अंतर तू ठेवला आहे हा तर सोयाबीन मोठा होईल तर हा पूर्ण पॅक होऊन जाईल, मग ह्या मिरचीचा कसा. मी त्याच्या पण म्हणजे प्रत्येक गोष्ट मी विचार करून आणि कसा होईल, असा झाल्यावर मग आपण काय करू, ह्या सगळ्या गोष्टीचा म्हणजे अभ्यास करून म्हणा किंवा विचार करून ह्या सगळ्या गोष्टी मी आता काय म्हणू, ह्या सगळ्या गोष्टी मी विचार करूनच केल्या आहे आणि याचं सोल्युशन माझ्याकडे आहे. हा जरी सोयाबीन हे बघा, हा जो सोयाबीन मोठा, सपोज हा सोयाबीन मोठा होईल हा आणि या साईडच्या हा दोन्ही पण पॅक असे तुम्ही म्हणत आहात पॅक होईल, तर मिरचीला हवा जागा मिळणार नाही. तर मला तुम्हाला हे सांगायचे आहे, मला इथून जे आहे ना मिरचीला अशी एक दोरी लांबवायची आहे, बारीकसा तार. तर मला एकच लांबवायचा होता मिरचीला, पण आता मी 2 लांबवणार. 2 कशासाठी माहीत आहे का, मला आधी मिरचीला आता गरज नाही आहे तार लांबवायची, तर मी आता कशासाठी लांबवणार 2 तार, सोयाबीनसाठी. म्हणजे हा जो आहे सोयाबीन हा इकडं न येता असं इकडं या गॅपमध्ये फील झालं पाहिजे. याच्यासाठी मी इथनं म्हणजे साईडनं सोयाबीन या साईडला जाता कामा नये म्हणून या साईडला असं तार झुकवून लावणार आहे. आता डिपेंड करते की सोयाबीन पॅक होते की जास्त वाढणार नाही. सर जरी तो पॅक होण्याच्या स्थितीमध्ये आला तर मला हा उपाय करावा लागेल. तर मी मिरचीला लावण म्हणजे ट्रेमध्ये घरीच रोप टाकलेला होता आणि त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन की प्रयत्न कसा केला आहे म्हणून मी म्हणजे किती प्रयत्न करताना कोणकोणत्या प्रॉब्लेम आल्या. स्लॅबवर ट्रेमध्ये रोप टाकलो होतो त्यावेळेला तो मी तुम्हाला शेअर नक्की करेन. पण सांगायचं आणि हा जो आहे म्हणजे हे पद्धत आहे हे तुम्हाला कुठे मिळणार नाही. हे अशी पद्धत लागवड सगळे मला हेच म्हणायचे
की हे चुतियापंथी म्हणजे असं कधी होऊच नाही शकत बुवा आणि होणारसुद्धा नाही. पण मी केलं आहे भाई, ट्राय केला, होईल की नाही. म्हणजे फर्स्ट एम माझ्या सोयाबीन आहे. मला कोणत्या पण हालतीत याच्यामध्ये हे जे दिसतं आहे याच्यामध्ये नाही निदान तर जे होईल म्हणजे मी सोचलो आहे तेवढा होईल माहीत नाही. पण सोयाबीनची वशल मुख्य आहे ह्या येत्या 2 महिन्यामध्ये. माझं भर जास्त सोयाबीनकडे आहे आणि सोयाबीन निघाल्यानंतर मी कन्वर्ट होऊन जाईल मिरचीमध्ये. तेव्हा माझे जास्त भर मिरचीमध्ये राहणार. असो आता मी स्प्रे करतो तर मी मिरचीला पण करतो आणि म्हणजे मिरचीला करतो आणि तो स्प्रे सोयाबीनला पण होते. आता याच्यामध्ये मिरचीला मी 10-26-26चा एक म्हणजे एकरी म्हणजे अर्धा हेक्टर जागेमध्ये मी ना 20 किलो 10-26-26 असा पारीवर असा फेकीव केलेला आहे. पाणी आला आणि तो जो सालपेट टाकलेला होता तो सोयाबीनला पण लागला. तर अशी पद्धत आहे आणि या पद्धतीमध्ये कसं काय रिझल्ट होईल म्हणजे नेमकं कसा होईल हे प्रॅक्टिकल म्हणजे आपण केलं आहे, खरंच जमते की नाही तर हे तुम्हाला कधी कळणार. तुम्ही सोबत राहाल आणि प्रत्येक व्हिडिओ पाहाल. नाही फॉलो केलं तरी चालेल. आणि सपोज मी चुकलो तर तुम्ही मला सांगाल. हे प्रत्येक गोष्टी म्हणजे आपण एकमेकांच्या अटॅचमध्ये राहू तेव्हाच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजेल आणि मलासुद्धा. तर तुम्ही माझ्या अटॅचमध्ये राहा, मी तुमच्या राहील. आणि व्ह्यू 1-2 मला माहीत आहे व्ह्यू येणार नाही आहे या व्हिडिओला जास्त, असो तरी मी व्हिडिओ टाकणार. आता म्हणजे ढील नाही खाणार मी, कारण की ढील खाणारा व्यक्ती आहे, लवकर हिंमत हारून घेतो. पण आता असा नाही करणार. हा सोयाबीन जो आहे ना हा लहान का बरं दिसतं आहे, कारण की हे जी जागा आहे ना हे वैडा केली होती. म्हणजे हा टेकर भाग होता, याला अशा वैडा केला आपण. तर म्हणून हे सोयाबीन थोडी डीम दिसते आहे. सालपेट टाकलेलं आहे, येऊन जाईल. तर हे अशी आहे माझी मिरचीची लागवड. काही तुम्हाला म्हणजे जमेल की नाही आपण बघू आणि तुम्ही अटॅचमध्ये राहा. चला, धन्यवाद.